वर्तुळाचे तुकडे करायला शिकलात की गणिताचा पिझ्झा खाणं सोपं होतं. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. आज आपण सराव संच 43मधून शिकणार आहोत वर्तुळ कंसांची मज्जा. चला, गणिताचा हा अँगल एकदम क्लिअर करूया. बघा, हा जो सराव संच सोडवण्यापूर्वी 3 नियम मनात फिट करा. कोणते आहेत बघा? एक आहे लघु कंसाचे माप, हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. लक्षात आलं का? दुसरा नियम काय आहे? विशाल कंसाचे माप. जर आपल्याला विशाल कंसाचे माप काढायचं असेल तर जो काही 360 अंशामधून आपल्याला काय करायचं आहे? संबंधित लघु कंसाचे माप वजा करायचं आहे. आणि तिसरं अर्धवर्तुळ कंसाचे माप, हे नेहमी 360च्या निम्मे म्हणजे किती असते रे? 180 अंश एवढे असते. चला तर मग सोडवायला सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिला काय विचारला आहे? जर कंस AXB व कंस AYB हे एकमेकांचे संगत कंस असतील आणि माप कंस AXB बरोबर 120, तर माप कंस AYB बरोबर किती? बघा काय सांगितलं आहे? एक हे वर्तुळ आहे. ह्या वर्तुळामध्ये जो काही कोन आहे त्याचं जे काही माप आहे ते किती आहे रे? 120 अंश. म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे? विशाल कंसाचे माप काढायचं आहे. तर काय आहे बघा रे? विशाल कंसाचे माप बरोबर काय आहे रे? सूत्र 360 अंश वजा लघु कंसाचे माप. लघु कंसाचे माप. चला, लघु कंसाचे माप म्हणजेच काय? तर ह्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करूया? विशाल कंस काय आहे? तर विशाल कंस काय आहे? कंस AYB काय दिलं आहे बघा? माप कंस AYB बरोबर 360 अंश वजा. आता कोणता आहे रे कंस? माप कंस AXB काय आहे तो? AXB. चला, किंमत ठेवूया. 360 अंश वजा ह्याची किती आहे रे? 120 अंश. काय आहे? 120 अंश. चला, वजाबाकी करूया. काय होणार आहे बघा? 0मधून 0 गेले उरला 0, 6मधून 2 गेले उरला 4, 3तून 1 गेला उरला 2. म्हणजेच विशाल कंसाचे माप किती आले रे? 240. काय आहे तो कंस? माप कंस AYB ह्याचे जे काही माप आहे ते किती आहे रे? 240 अंश. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर प्रश्न दुसरा बघा काय विचारला आहे? O केंद्र असलेल्या वर्तुळात, इथे वर्तुळाचं केंद्र दिले O, काही कंस दाखवले आहेत. त्यापैकी वर्तुळामधील लघु कंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची मापे यांची आपल्याला काय करायची? तर नावे लिहा. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे? लघु कंस लिहायचा आहे. तर चला बघा, लघु कंस. लघु कंस म्हणजेच काय? की ज्या वर्तुळाचा जो काही सर्वात छोटा भाग हा काय आहे रे? लघु कंस. आता बघा, ह्यामध्ये QXP हा काय आहे रे? लघु कंस. कंस QXP. त्यासोबतच कंस PR काय आहे रे? कंस PR. त्यानंतर दुसरा कोणता आहे? RY काय आहे? कंस R आणि Y. त्यानंतर कोणता आहे? YQ काय आहे तो? कंस YQ. त्यानंतर कोणता आहे बघा? QX काय आहे तो? कंस QX. त्यानंतर काय आहे? कंस XP काय आहे? कंस XP. कंस XP. हे काय आहेत रे? लघु कंस. त्यानंतर दुसरं काय आहे बघा? विशाल कंस. काय आहे तो? विशाल कंस. विशाल कंस म्हणजेच काय रे? वर्तुळाचा मोठा भाग. म्हणजेच काय आहे बघा? P, त्यानंतर आहे Y, त्यानंतर आहे Q. PYQ हा काय आहे रे? वर्तुळाचा सर्वात मोठा भाग. म्हणजेच इथे काय येणार आहे बघा? कंस PYQ. त्यासोबतच दुसरं काय असणार आहे बघा? PQR हा काय आहे रे? मोठा कंस. काय आहे? कंस PQR. त्यानंतर दुसरं काय आहे बघा? RQ आणि Y. लक्षात आलं का? RQY. हे काय आहे रे? विशाल कंस. कंस RQY. त्यानंतर काय असणार आहे? XPQ काय आहे बघा? XP आणि हा Q. कंस XPQ. लक्षात आलं का? त्यानंतर हा मी उलट पद्धतीने जरी लिहिला तरी चालेल. XQP म्हणजेच काय? कंस XP
क्यू पी. लक्षात आलं का? त्यासोबतच आता जे काही अर्धवर्तुळ कंसाची नावे आपल्याला लिहायची आहेत. काय आहेत बघा ते अर्धवर्तुळ म्हणजेच काय? वर्तुळाचे 2 समान भाग. अर्धवर्तुळ कंस काय आहे तो? तर एक आहे क्यू पी आर. ह्या जे काही व्यास आहे या व्यासाने काय केले? ह्या वर्तुळाचे 2 भाग केले. तिथे खाली दुसरा भाग तो काय येणार आहे? क्यू वाय आर. आणि दुसरा पहिला काय आहे? क्यू पी आर. म्हणजेच कंस क्यू पी आर आणि दुसरा काय आहे? कंस क्यू वाय आर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न दुसरा. त्यानंतर प्रश्न तिसरा काय आहे बघा? ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघु कंस पी एक्स क्यूचे माप 110 आहे, तर विशाल कंस पी वाय क्यूचे माप काढा. चला पुन्हा काय करायचे बघा? जो काही विशाल कंस आहे, विशाल कंसाचे सूत्र काय आहे? विशाल कंसाचे माप कसे काढतो आपण? की 360 वजा काय असणार आहे? लघु कंसाचे माप. आता बघा विशाल कंस कोणता दिला आहे बघा? कंस पी वाय क्यू बरोबर काय येणार आहे? 360 वजा लघु कंस काय आहे? कंस पी एक्स क्यू. बघा 360 वजा काय आहे रे? 110. काय आहे? 110. चला वजा करूया. 0 वजा 0 0. 6तून 1 गेला उरला 5. 3तून 1 गेला उरला 2. लक्षात आलं का? तर जो काही विशाल कंस आहे ह्या कंस पी वाय क्यूचे काय माप आहे रे? 250 अंश. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर मित्रांनो सराव संच 43 आता तुमच्या लक्षात आला असेलच. गणितातला अशा कंसांना आणि कोणांना सोपं करण्यासाठी पाहत राहा मराठी लेक्चरवाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा हे जे काही पूर्ण वर्तुळ आहे ह्या पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि गणित सोडवत राहा.